ऑपरेशन टायगर 2.0 राज्यामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होऊ घातलाय। शिवसेना ठाकरे पक्षाचे 6 खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एक वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत। लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार अशी चर्चा असतानाच उद्धव ठाकरेंच्या बैठकीमधल्या वक्तव्यानं याला बळ मिळतं। ज्याला जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं। आजचा दिवस माझा नाही, पण उद्याचा दिवस नक्कीच माझा असेल। खासदारांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांची ही भूमिका होती असं कळतं। उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी 5 खासदार प्रत्यक्ष गैरहजर होते। लोकसभेचे खासदार अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, संजय दिना पाटील हे उपस्थित होते। हे 3 खासदार बैठकीमध्ये उपस्थित होते ते ठाकरेंच्या सोबत राहतील असं म्हटलं जातं। तर नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख आणि ओमराजे निंबाळकर तसंच भाऊसाहेब वागचौरे, संजय जाधव हे खासदार उद्धव ठाकरेंच्या बैठकीमध्ये प्रत्यक्ष उपस्थित नव्हते। ते वेगळा गट स्थापन करून शिवसेनेमध्ये विलीन होण्याची चर्चा आहे। बैठकीमध्ये उपस्थित नसल्याची कारणं काय होती तेही पहा। या खासदारांनी ती स्वतः दिली आहेत। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा विधान परिषदेची निवडणूक लढतोय, त्यामुळे ते ऑनलाईन यामध्ये होते। तर संजय जाधव फोनवरून उपस्थित होते। संजय जाधव बैठकीसाठी मुंबईमध्ये आले नाहीत, मात्र आज दिल्लीमध्ये मात्र प्रतापराव जाधवांची त्यांनी भेट घेतली। यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया सगळं काही सांगून जाते। संजय जाधवांना काल मुंबईसाठी विमान नव्हतं आणि मतदारसंघातल्या अतिमहत्त्वाच्या कामासाठी ते प्रतापरावांना भेटले। खरं तर संजय राऊतांचा यातला जर टोन पाहिला तर अगदी तो खोचक असा होता। यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांच्या घरी सुद्धा त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि त्यामुळे ते देखील ऑनलाईन उपस्थित होते असं संजय राऊत म्हणाले। तर भाऊसाहेब वागचौरे आणि खासदार ओमराजे कौटुंबिक कारणासाठी आणि मेडिकल कारणासाठी म्हणून बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते। हे खासदार जर फुटले तर ठाकरेंच्या शिवसेनेमधली ही सगळ्यात मोठी दुसरी फूट असेल। त्या 6 खासदारांचा गट शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन झाला तर शिंदेंकडे एकूण 13 खासदार होतील। भाजपकडे 9 खासदार आहेत, म्हणजे महायुतीमध्ये भाजपपेक्षा शिंदेंकडे 4 खासदार हे जास्त असणार आहे। म्हणजे राज्यामध्ये शिंदेंचा पक्ष खासदारांच्या बाबतीत म्हणजे लोकसभेमध्ये 1 नंबरचा राज्यामधला पक्ष असेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।